आत्ता जो आपला क्लास आहे तो आहे बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986च्या एमसीक्यू प्रॅक्टिससाठी. आपण लास्ट लेक्चर मध्ये हा बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 बघितला. त्यामध्ये 2016चं अमेंडमेंट आलं, त्यामध्ये या कायद्याअंतर्गत काय काय चेंजेस झालेले आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचा हा जो आहे हा भाग 1 आहे. या भाग 1 मध्ये काय काय आहे व्यवस्थित समजून घ्या आणि भाग 2 जो असेल तो आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत सकाळी, ज्यामध्ये 2016 आणि जो 1986चा आहे कायदा आणि 2016चं जे अमेंडमेंट आहे या दोन्ही मध्ये काय काय होतं ते पुन्हा आपण एकदा प्रॅक्टिस म्हणून एमसीक्यू घेणार आहोत. आता आपण 20 क्वेश्चन बघतोय, उद्या आपण 20 क्वेश्चन बघणार आहे. क्लिअर? त्यामुळं हा कायदा व्यवस्थित समजून घ्या, त्याचे एमसीक्यू तुम्ही व्यवस्थित करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपलं नेहमीसारखं तुमचं काम काय आहे, ऍट द एंड तुमचं किती बरोबर आलंय ते तुम्हाला मला सांगायचं आहे. क्लिअर? चला मग पुढे जाऊया. आजचा पहिला प्रश्न आहे की मजकुरात दिलेल्या बालक या व्याख्येनुसार एखादी व्यक्ती कायदेशीररित्या कोणत्या नेमक्या टप्प्यापर्यंत बालक मानली जाते? According to the definition of child provided in the text, a person remain a child legally until they reach which exact milestone? तिचे वय 12 वर्ष होईपर्यंत, जिच्या वयाला 14 वर्ष पूर्ण झालेली नाही अशी व्यक्ती, तिचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत, प्राथमिक शाळेत जाण्यास सुरुवात झाल्यापासून. चला कोणाला इथं बालक मानल्या जातात आणि ही दुसरीच व्याख्या आहे आपल्या कायद्यामध्ये, डेफिनेशन मध्ये तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे? यस, कमेंट्स प्रायव्हेट करणं बाकी आहे. ठीक आहे, कमेंट्स प्रायव्हेट केलेले आहे, आता तुमच्या कोणाला दिसणार नाही. ठीक आहे, चला क्लिअर. ओके चला. तर तुम्हाला माहित आहे बालक कशाला म्हणतो आपण? दोन गोष्टी आहे, एक आहे बालक आणि एक आहे किशोरवयीन. बालक आपण असं म्हणतो ज्याला 14 वर्ष पूर्ण झालेली नाही तोपर्यंत, म्हणजे 0 ते 14 वर्षाच्या वयोगटातील जे असतात ते आपण बालक म्हणतो आणि 14 ते 18 जे असतात ते आपण काय म्हणतो? किशोरवयीन म्हणतो. बरोबर आहे या ऍक्ट नुसार. म्हणजे जिच्या वयाला किंवा ज्याच्या वयाला 14 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशी व्यक्ती. बरोबर आहे? म्हणून इथे बी करेक्ट आहे. क्लिअर? संघर्ष क्लिअर करून घ्या. ओके. 18 वर्ष कोणाला म्हणतो आपण? किशोरवयीन. 18 वर्ष होईपर्यंत त्याला काय बोलतो? किशोरवयीन. 14 ते 18 हे काय? ऍडल्संट आहे आणि हे काय आहे? चाइल्ड आहे. क्लिअर? नेक्स्ट सेकंड काय आहे? अधिनियमाच्या कलम 7 नुसार किशोरवयीन कामगाराला अनिवार्य विश्रांतीचा कालावधी घेण्यापूर्वी, बघा इथं किशोरवयीन म्हटलेलं आहे, बालक म्हटलं नाही, कारण की बालक अलाउडच नाहीये. बरोबर आहे? किशोरवयीन कामगाराला अनिवार्य विश्रांतीचा कालावधी घेण्यापूर्वी जास्तीत जास्त किती तास सलग काम करण्याची परवानगी आहे? त्याने कंटिन्युएशन मध्ये किती वेळ काम करायला पाहिजे? किती वेळ काम करायला पाहिजे? पटकन सांगा, पटकन सांगा. कोणतेही ऍडल्संट ज्या वेळेला कामाला सुरुवात करेल तर त्या कामामध्ये त्याला ब्रेक देणं गरजेचं असते. हा ब्रेक देण्याच्या आधी किंवा नंतर त्याने कंटिन्यू किती वेळ काम करत राहिलं पाहिजे? 2 तास, 3 तास, 4 तास की 5 तास? चला अगदी बरोबर आहे, एक्झॅक्टली. किती? 3 तास. म्हणजे कोणताही ऍडल्संट किंवा किशोरवयीन कामगाराला कोणत्याही आस्थापने किंवा कुठेही सलग 3 तासापेक्षा जास्त वेळ काम करण्याची परवानगी देता येत नाही. ओके. म्हणजेच काय? त्याला अशा पद्धतीचा 3 तासानंतर एक ब्रेक तुम्हाला द्यावा लागेल. म्हणून मग इथे ऑप्शन बी करेक्ट. क्लिअर? चला नेक्स्ट थर्ड काय सांगतो? थर्ड, या कायद्याअंतर्गत 14 वर्षाखालील मुलाला काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत काम करण्याची कायदेशीर परवानगी आहे. खालीलपैकी कोणता वैध कायदेशीर अपवाद नाही? आता जसं आपण लेटेस्ट बघितलं होतं मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये, माझ्या घरचा व्यवसाय आहे आणि मग माझ्या घरच्या व्यवसायामध्ये काय, तर मी माझ्या मुलाला किंवा माझ्या घरच्या कोणत्याही मुलाला जो 14 वर्षाखाली आहे त्याला मी
कामावर म्हणजे कामावर नाही, माझ्या त्या व्यवसायात घेऊ शकतो, पण त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहे. बरोबर आहे, जे आपल्या नोट्समध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले आहेत. तर बघा, तो शाळेचा टाइम पिरियड सोडून किंवा सुट्टीच्या दिवशी तो मला त्या व्यवसायात मदत करू शकतो, त्याला कोणता गुन्हा नाहीये. बरोबर आहे, तो मला माझ्या व्यवसायात मदत करू शकतो. कधी? शाळेची वेळ सोडून आणि सुट्टीच्या दिवशी तो मदत करू शकतो. म्हणजे शाळेच्या वेळेनंतर कौटुंबिक व्यवसायात मदत करणे चालते. टेलिव्हिजन मालिकेत कलाकार म्हणून काम करता येते. हे कुठे दिलाय मित्रांनो? हे 2016च्या अमेंडमेंट मध्ये आहे. हे 1986 मध्ये नाहीये, हे नवीन अमेंडमेंट मध्ये आहे. बरोबर आहे, हे नवीन अमेंडमेंट मध्ये आहे. पण इथे कुठे मालिकेत कलाकार म्हणून काम करू शकतो, तो काही मनोरंजन म्हणून पण काम करू शकतो, पण मनोरंजन म्हणून व्यावसायिक सर्कस मध्ये त्या बाल कलाकाराला काम करता येत नाही, म्हणून हा अपवाद आहे, हा अपवाद नाही. त्यामुळे लक्षात घ्या. त्यासोबतच सुट्ट्यांमध्ये कौटुंबिक शेतजमिनीवर मदत करणे, सुट्ट्यांमध्ये शेतजमिनीवर करू शकतो. बरोबर आहे. सो वर्किंग ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट इन अ कमर्शियल सर्कस, व्यावसायिक सर्कस मध्ये बाल कलाकार म्हणून काम करणं हे अपवादात्मक आहे. ओके, वैद्य कायदेशीर अपवाद नाही, हा वैद्य नाही, हा वैद्य नाही, म्हणून त्याच्यामुळे हा व्हॅलिड नाहीये. म्हणून व्यावसायिक सर्कस मध्ये काम करणे, व्यावसायिक सर्कस मध्ये काम करणे. शुभम रघुवंशी, करेक्ट द आन्सर. ओके, त्यानंतर अजून आहे प्रणाली स्वप्नील इंगोले. ओके, करेक्ट इट. चला, क्लिअर आहे. म्हणजे जी काही आपण म्हणतो त्याला की ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट इंडस्ट्री, बरोबर आहे, इथे काम करायला परवानगी आहे किंवा काम करण्याची परवानगी दिली जाते. तो क्रीडा क्षेत्रामध्ये येऊ शकतो, पण सर्कस मध्ये नाही. सर्कस काय आहे तर एक फिजिकल रिस्क आहे तिथे. बरोबर आहे, अपघात होण्याची जास्त भीती आहे. बरोबर, त्यामुळे तिथे त्याला काम करता येत नाही. क्लिअर. चला पुढे जाऊया. आता हा प्रश्न काय सांगतो बघा, हा प्रश्न काय सांगतो? कायद्याचे उल्लंघन करून बालक किंवा किशोरवयीन मुलाला कामावर ठेवणाऱ्या पहिल्या गुन्ह्यासाठी बघा 2016च्या नवीन अमेंडमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इथं बघून घ्या. पहिला जर का गुन्हा होत असेल तर काय आहे बघा, इथे बालक किंवा किशोर वयीन यांना बेकायदेशीरित्या कामावर ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्ष, किती? 6 महिने ते 2 वर्ष. बरोबर आहे, आणि 20,000 ते 50,000चा दंड आहे. 20,000 ते 50,000चा दंड आहे. त्यामुळे किती कारावास, फक्त इथं कारावास विचारलाय, फक्त कारावास विचारलाय. त्यामुळे किती करेक्ट आहे? 6 महिने ते 2 वर्ष. अगदी करेक्ट, सी बरोबर आहे. बरोबर. ओके, शुभम रघुवंशी म्हणतो की शेतात सर्व काम हार्डवर्क नाही. तो शेतात फक्त काय सुट्ट्यांमध्ये घरचे कोणत्या आई वडिलांना वाटतो की त्यांच्या मुलाने खूप हार्डवर्क केलं पाहिजे, शेतात काम केलं पाहिजे? नाही, असं काम नाही करायला लावत. फक्त काय सिंपल एक चल बाबा सोबत चल, तिथे थोडंफार हे कर, अशा गोष्टी म्हणजे जे सिंपल असू शकतं. बाकी किशोरवयीन किंवा जे छोटे मुलं आहे ते शेतातली नांगरणी, वखरणी किंवा डवरणं हे करू शकत नाही. चलो नेक्स्ट. If an inspector suspects the age of an employed adolescent and no birth certificate is available, who refers the dispute to the medical authority under the section 10? जर एखाद्या बालकाच्या किंवा किशोरवयीन मुलाच्या वयाबद्दल जर काही शंका असेल, काही प्रॉब्लेम असेल, काहीतरी वाद असेल, तर तो निरीक्षक सॉरी मी उत्तरीतच सांगत आहे, तर त्या केसमध्ये वैद्यकीय प्राधिकरणाकडे तो वाद कोण पाठवतो? तो मालक पाठवतो, पालक पाठवतो, निरीक्षक पाठवतो की जिल्हा दंडाधिकारी पाठवतो? ओके, तर मालक कधीच पाठवत नाही, त्याच्यावर तर ऑब्जेक्शनच घेतलेला आहे. पालक इथे आहेच नाही, बरोबर आहे, जिल्हा दंडाधिकारी येत नाही, मग कोण पाठवतो? निरीक्षक पाठवतो. कोण पाठवतो? निरीक्षक पाठवतो. दीक्षा. ओके, चला क्लिअर.
6 काय सांगतो, an adolescent worker total period of work on any day including the mandatory interval for a rest and the time spent waiting for work must not exceed how many hours. काय म्हणताय, एखादा जो किशोरवयीन किंवा बालक जर असेल त्याने एका दिवसाला किती वेळ काम करायला पाहिजे, ज्यामध्ये त्याचा रेस्ट, त्याची काम करण्याची वेळ आणि काम मिळायसाठी त्याला वाट बघायला लागणारी वेळ मिळून किती तास तो काम करू शकतो. दोन मिनिट चिराग, हा प्रश्न उद्या क्लिअर करतो. चलो गुड. किती? 6 तास. बरोबर आहे की नाही? किती आहे? 6 तास. 6 hours. बरोबर आहे? 6 तास एवढं. म्हणजे काय, यामध्ये काय काय आलं, यामध्ये आला, यामध्ये कोण कोण आलं, वर्क प्लस रेस्ट टाइम, ओके, प्लस वेटिंग पिरियड. वेटिंग पिरियड म्हणजे त्याला जर का काम मिळालंच नाही किंवा काम चालू व्हायला वेळ असेल पण तो कामावर आलेला आहे आणि आधीची शिफ्ट संपायची असेल किंवा असं काही असेल तर तो सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होत असतो. क्लिअर? वर्क, रेस्ट आणि वेटिंग पिरियड हे मिळून 6 तास फक्त. ओके. आता चिरागने प्रश्न विचारलाय की सर बघा आपण काय म्हणतो, पहिली कंडिशन आहे मित्रांनो बालक म्हणू, बालक जो की आहे 0 ते 14, ज्याचं पूर्ण नाहीये 14 तो बालक, 14 पूर्ण नाहीये. ओके. आणि एक आहे आपण काय म्हणतो त्याला किशोरवयीन मुलं. ओके. बघा माझे मराठीचे शब्द कदाचित थोडेफार चुकू शकतात. 14 ते 18, नाही तर म्हणाल मराठीला विरोध करताय का, असं नाहीये. हा, 14 ते 18 याला म्हणतो आपण किशोरवयीन मुलं. खरं तर या दोघांनाही काम करता येत नाही, या दोघांनाही काम करताच येत नाही, हे प्रोहिबिशन्स आहे. पण यांना काही वेळेला परवानगी दिली जाते. परवानगी दिली जाते. आता का बरं दिली जाते सर? तर कुठेतरी काही प्रथेनुसार, परंपरेनुसार, रूढीनुसार, तिथल्या कंडिशननुसार त्यांना परवानगी दिली जाते. पण अनुसूची 1 आणि 2 ज्याला शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 बोलतोय ते सोडून त्यांना परवानगी दिली जाते, तिथे त्यांना परवानगी नाही. तशा 3 गोष्टी आहे 2016च्या अमेंडमेंट मध्ये. आपण बघणार आहोत पुढच्या सेक्शन मध्ये 3 ठिकाण आहे जिथे त्याला काम करताच येत नाही. बरोबर आहे? आता राहिलं इथं, यांना तर बिलकुलच काम करता येत नाही, यांना बिलकुलच काम करता येत नाही, नो ऍट ऑल. कारण की यांना शिक्षण फ्री आहे, शाळेत जेवण मिळतं, त्याच्यामुळे कंपल्सरी त्यांना ते करणं गरजेचं आहे. पण इन केस मला वाटत असेल की घरचा व्यवसाय आहे, ओके, माझ्या घरचा व्यवसाय आहे, तर त्यात तो मला मदत करू शकतो. पण कधी? शाळेचा वेळ वगळता. क्लिअर? चिराग क्लिअर आहे का? पटकन सांगा, समजलंय का? यांना बिलकुल परवानगी नाही, नो परमिशन. पण घरचा व्यवसाय आहे तर तिथे त्यांना काही वेळेला काम करता येतं, पण तेही शाळेची वेळ वगळता, सुट्टीच्या दिवशी. क्लिअर? चला पुढे. हा नेक्स्ट 7. अधिनियमाच्या कलम 5 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असते? आता काय 2016 नुसार हा टेक्निकल शब्द पण निघून गेला, फक्त ऍडवायझरी कमिटी राहिलं, म्हणजे हा तांत्रिक पण निघून गेला, फक्त ऍडवायझरी. सल्लागार समितीचा अध्यक्ष कोण असते? पंतप्रधान असतो? नाही. केंद्रीय कामगार रोजगार मंत्री असतो? नाही. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती असते? नाही. कारखाना सल्लागार सेवेचे महासंचालक असते? नाही. मग असते कोण? चलो गुड, छान. सोनम वानखेडे चुकलेलं आहे उत्तर. सोनम वानखेडे आन्सर चुकलंय. कोण असतो रे? कोण असतो? केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती.
लक्षात घ्या, केंद्र सरकार ज्या व्यक्तीला अपॉइंट करतो ती व्यक्ती तिथे ऍज अ केंद्रीय सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून काम बघत असतो. क्लिअर? चला, क्लिअर झालंय? टेक्निकल ऍडवायझरी कमिटीचं नाव बदलून फक्त ऍडवायझरी कमिटी करण्यात आलेलं आहे 2016 नुसार. त्यामुळे हा टेक्निकल वर्ड निघून गेला. इकडे तांत्रिक सल्लागार समिती म्हणजे तांत्रिक निघून गेला, फक्त उरलंय सल्लागार समिती. आणि कोण असतो तर सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे नियुक्त केलेला जो कोणी मंत्री असेल, कामगार मंत्री असेल किंवा कोणी एक जो ऑफिसर असेल तो अध्यक्ष असू शकतो. क्लिअर? चला पुढे. अकॉर्डिंग टू द सेक्शन 7, between which hours of the night morning is an adolescent strictly prohibited for being permitted or required to work. कलम 7 नुसार किशोरवयीन मुलाला रात्री सकाळच्या कोणत्या वेळेत काम करण्याची किंवा कामावर ठेवण्याची सक्त मनाई आहे. चला पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 8 काय सांगतोय? क्वेश्चन नंबर 8 व्यवस्थित समजून घ्या. बरोबर. चला बरोबर आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट सुहेल पटेल आन्सर चुकलंय. एकतर सगळ्यात प्रिया यस आन्सर चुकलंय. ओके, एकतर किशोरवयीन मुलाला किंवा कोणत्याही बालकाला रात्रीच्या वेळी काम करण्यास सक्त मनाई असते. सक्त मनाई आहे, बिलकुल रात्रीच्या वेळेला काम करता येणार नाही. आता रात्रीचा काळ म्हणजे कोणता असतो नेमका? हा काळ कोणता असतो तर सायंकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत कोणत्याही किशोरवयीन मुलाला तुम्हाला कामावर ठेवता येणार नाही. क्लिअर? तुम्हाला त्याला कामावर ठेवता येणार नाही. क्लिअर? चलो नेक्स्ट 9. Who can be appointed to a subcommittee constituted by a technical advisory committee? सल्लागार समितीने घटित केलेल्या उपसमितीवर कोणाची नियुक्ती केली जाऊ शकते? केवळ मुख्य समितीचे विद्यमान सदस्य, केवळ कामगार विभागाचे सरकारी अधिकारी, कोणतीही व्यक्ती जरी ती मुख्य समितीची सदस्य नसली तरी, केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारस केलेले तज्ञ. क्वेश्चन नंबर 9. चलो गुड. स्वप्नील बरोबर, संघर्ष बरोबर, ईडी भगत बरोबर. प्रिया आन्सर चुकलंय. चला गुड, सगळ्यांचे बरोबर आले आहेत. कोण? तो कोणताही व्यक्ती असू शकतो, जरी तो मुख्य समितीचा सदस्य नसला तरीही तो सब कमिटीमध्ये म्हणजे उपसमितीमध्ये येऊ शकतो. म्हणून सी करेक्ट. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर चार्ट असा काढून दिला होता की बाबा रे, एखादी कमिटी असते, एक मुख्य समिती आहे, आणि खूप साऱ्या समिती करण्याचे अधिकार, उपसमिती करण्याचे अधिकार, उपसमिती एक किंवा त्यापेक्षा जास्त समिती तयार करण्याचे अधिकार मुख्य समितीला असते. आता यामध्ये मेंबर कोण असतात तर या समितीमध्ये असलेला मेंबर किंवा नसलेला मेंबर यामध्ये येऊ शकतो. म्हणजे जर का तो मुख्य समितीमध्ये मेंबर सुद्धा नाहीये, सदस्य सुद्धा नाहीये, तरी तो उपसमितीमध्ये असू शकतो. क्लिअर? नेक्स्ट 10. What is the status of an offense where an employer employs a child or adolescent in a hazardous occupation in contravention of section 3 or section 3A? कलम 3 किंवा 3A चे उल्लंघन करून मालकाने बालकाला किंवा किशोरवयीन मुलाला धोकादायक व्यवसायात कामावर ठेवल्यास त्या गुन्ह्याचे कायदेशीर स्वरूप काय असते? जामीनपात्र आणि दखलपात्र नसलेला, अजामीनपात्र आणि दखलपात्र असलेला, दखलपात्र आणि तडजोड पात्र असलेला, दखलपात्र नसलेला आणि अजामीनपात्र असलेला.
सांगा. मगाशीच सांगितलंय मी, आहे ना, या क्लासच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कुठेतरी आपण लिहिलेलंही असेल. अजामीन लिहिलेलं आहे, आधीच लिहिलेलं पण होतं आपण. चला सांगा, 10 काय बरोबर येतो? 10 काय बरोबर येतो? चुकीचं उत्तर देत आहे शुभम. चुकीचं उत्तर देत आहे शुभम. सोनम वानखडे, दीक्षा. जामीन मिळत नाही ना त्यामध्ये, जामीन मिळतच नाहीये. म्हणजे जामीन पात्र आहे का? नाही. अजामीन पात्र आणि दखल घेण्याजोगता, नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल. बरोबर आहे. तडजोड दखल पात्र आणि तडजोड आपापसात मिटवण्यासाठी नाही, किंवा दखल पात्र नसलेला नाही, बिलकुलच नाही. म्हणजे एकच उरला बी. बरोबर आहे. चलो नेक्स्ट 11. What is the maximum number of other member excluding chairman that can be appointed to the committee? समिती अध्यक्षकांव्यतिरिक्त जास्तीत जास्त इतर सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात. म्हणजे जी ऍडवायझरी कमिटी आहे तिथे किती लोक असू शकतात? ऍडवायझरी कमिटी आहे तिथे किती लोक असू शकतात? पटकन सांगा. मॅक्झिमम, मॅक्झिमम बोलताय, मॅक्झिमम किती असू शकतात? किंवा त्यापेक्षा जास्त नसेल, अचूक 10 सदस्य, 10 पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य, किमान 5 आणि कमाल 10 सदस्य, 15 सदस्यांपर्यंत. चलो गुड, अगदी बरोबर. बी नॉट एक्सिडिंग 10 मेंबर, 10 पेक्षा अधिक नसेल एवढे मेंबर, 10 पेक्षा अधिक नसेल एवढे मेंबर. बरोबर. चला नेक्स्ट 12. What is the maximum fine amount that can be imposed under the section 14 on an employer for a second or subsequent offense? जर का दुसऱ्यांदा तो गुन्हा घडला असेल, कायद्याचे उल्लंघन करून बालक किंवा किशोरवयीन मुलाला कामावर ठेवण्याच्या दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी कलम 14 अंतर्गत किती आहे? किती फाईन आहे? दुसऱ्यांदा जर का होत असेल तर, दुसऱ्यांदा जर का होत असेल तर 12 ला काय करेक्ट येतो? दिस इज द क्वेश्चन नंबर 12. काय करेक्ट येतो? दीक्षा, चुकलं उत्तर. बघा किती रुपये फाईन आहे. पुनरावृत्तीच्या गुन्ह्यातील शिक्षा, दुसऱ्यांदा जर का गुन्हा केल्यास कारावास किती असतो? 1 वर्षाचा कारावास असतो, 1 ते 3 वर्षाचा. आणि दंड किती आहे? 2 लाख रुपये दंड आहे. किती आहे दंड? किती आहे? 2 लाख रुपये. क्लिअर. त्यामुळे किती बरोबर आहे? 2 लाख रुपये करेक्ट आन्सर आहे. डी ला 2 लाख रुपीज. ओके. चलो नेक्स्ट 13. Section 3 of the Act prohibited the employment of adolescent 18 to 14 years in hazardous occupation. How many hazardous occupation processes are currently listed under the schedule to the Act? अधिनियमाचे कलम 3 किशोरवयीन मुलांना 14 ते 18 वर्षातील मुलांना धोकादायक व्यवसायात कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे. सध्या या कायद्याच्या अनुसूचीमध्ये किती धोकादायक व्यवसाय प्रक्रिया सूचीबद्ध आहे? किती आहे? 3 व्यवसाय, 18 आहे, 29 आहे, 83 आहे. किती व्यवसाय सांगितलेले आहे? हा, कारावास 1 ते 2 वर्षाचा, हे चुकून झालेलं होतं. किती व्यवसाय सांगितलेले आहे सांगा. 13 ला काय बरोबर येतं? पटकन सांगा. चला 13 ला काय बरोबर येतो? ह्या क्वेश्चन मध्ये थोडेसे तुम्ही गफलत मध्ये येऊ शकता. बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, मेन 3च व्यवसाय आहे. बघा किती? 3च व्यवसाय आहे. या ऍक्ट मध्ये 3च मेन व्यवसाय आहे. 3. आणि त्याच्या मग सब प्रक्रिया ज्या आहेत त्या खूप साऱ्या आहेत, त्यालाच काही घेणं देणं नाही. ओके. प्रक्रिया किती आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला. बरोबर आहे. 3च प्रक्रिया आहे जिथे तुम्हाला
प्रोहिबिटेड आहे. कोणत्या कोणत्या आहे 3 प्रक्रिया लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. पहिला आहे खाणी. पहिला काय आहे? खाणी, ज्याला आपण माइन्स बोलतो. बरोबर आहे, ज्याला आपण माइन्स बोलतो. दुसरा आहे ज्वलनशील आणि जिथं स्फोट होऊ शकतात, इन्फ्लेमेबल किंवा एक्सप्लोजिव्ह. ओके, तो दुसरा जो आहे तो आहे ज्वलनशील किंवा जिथं स्फोट होऊ शकतो, ज्याला आपण काय बोलतो? इन्फ्लेमेबल आणि एक्सप्लोजिव्ह. ओके, एक्सप्लोजिव्ह. आणि तिसरा कोणता आहे? तिसरा आहे तिसरा जो आहे तो आहे जेवढ्याही फॅक्टरीज ऍक्ट आहे किंवा तुम्हाला माहित असेल की जिथे हजार्डस कामं चालतात. ओके, जेवढ्याही फॅक्टरी ऍक्ट आहे 1948चा, बरोबर आहे, त्या अंतर्गत जेवढ्याही धोक्याच्या प्रक्रिया येतात त्या म्हणजे हजार्डस प्रोसेस. इथे लिहितो मी, ज्याही फॅक्टरीज ऍक्ट आहे 1948चा, जिथे हजार्डस प्रोसेस चालते, ते असे 3 आहे. बरोबर आहे. मग आता याच्यात भरपूर येतात. आता बघा, जसं की फॅक्टरी ऍक्ट मध्ये ती बीडी भिन्न ते पण त्याच्यात येतात. ज्वलनशील मध्ये कंपन्या वगैरे जिथे हायली इन्फ्लेमेबल असतात, खाणी वगैरे आहेत त्या, पण मेन 3च आहेत. 3 ऑक्युपेशन्स अँड प्रोसेस. आता प्रोसेस काय होतात? प्रोसेस का बरं टाकले नाही? प्रोसेस प्रत्येक वेळेला चेंज होत राहते, नवीन नवीन ऍड होऊ शकतात, म्हणून आपण एक्झॅक्ट नंबर आता सांगू शकत नाही. चला 14 काय सांगतो? If a child work in an entertainment industry or a family enterprises, the act mandate that their work must not affect their education. What is the specific timing constraint applied to their work? जर एखादी मूल मनोरंजन क्षेत्रात किंवा कौटुंबिक व्यवसायात काम करत असेल तर त्याच्या कामामुळे त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये असे कायदा बंधनकारक करतो. त्याच्या कामावर नेमकी कोणती वेळेची मर्यादा लागू शकते? फक्त शाळेच्या वेळात, फक्त शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्ट्यांमध्ये, फक्त शाळेपूर्वी पहाटेच्या वेळेला, किंवा शाळेच्या वेळेत 5 तासांपेक्षा जास्त नाही. सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बरोबर आहे, कोणी सांगू शकतं. फक्त शाळेच्या वेळेत सोडून आणि सुट्ट्यांमध्ये तो काम करू शकतो. बरोबर आहे. पण इथे ना थोडं एक रिलॅक्सेशन दिलं जातं. जे मुलं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काम करतात किंवा काय म्हणतो त्याला आपण, क्रीडा क्षेत्रात काम करतात. वैभव सूर्यवंशी इकडे एक्झाम चालू होती, हा बिचारा IPL खेळत होता, तर अशाही केसमध्ये होऊ शकतं. नेक्स्ट 15. चला 15. Under an section 16 of Act, which of the following authorities has the legal power to try an offense punishable under the section Act? अधिनियमाच्या कलम 16 अन्वये खालील कोणत्या प्राधिकरणाला या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या कोणत्याही गुन्ह्याची चौकशी करण्याचा, खटला चालवण्याचा कायदेशीर अधिकार आहे? कोणाला आहे? आणि हे तुम्हाला माहित आहे. चला, सेक्शन नंबर 15, सॉरी क्वेश्चन नंबर 15. 15 ला ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर की डी बरोबर? पटकन सांगा. प्रणाली चुकलंय. बघा आता इथे सगळंच कन्फ्युज झाले, पूर्ण वाचलंच नाहीये. स्वप्नीलनं बरोबर दिलाय, त्याच्यानंतर एडी भगत बरोबर आहे. आता बरोबरची संख्या कमी आहे, तुम्ही वाचलंच नाहीये बरोबर. क्वेश्चन ऑप्शन्स व्यवस्थित वाचा. हा, आता श्रुती शुभम हे बरोबर आहे. तुम्ही काय केलं? सुरुवातीला वाचून घेतलं महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्यापेक्षा कनिष्ठ नसलेले पाहिजे, नसलेले न्यायालय. इथे आहे का कुठं? कनिष्ठच म्हटलंय, म्हणजे कनिष्ठ मध्ये चालवायचा का तो खटला? नाही, त्यापेक्षा कनिष्ठ नसायला पाहिजे. म्हणजे मिनिमम तो महानगर दंडाधिकारी म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असायला पाहिजे किंवा फर्स्ट क्लास तो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असायला पाहिजे. क्लिअर? त्यामुळे डी करेक्ट. बघा, घाई, अति घाई. क्लिअर? प्रिया
बघा अजून एकदा व्यवस्थित समजून घ्या. चलो नेक्स्ट 16. अकॉर्डिंग टू द ऍक्ट एव्हरी एम्प्लॉयर मस्ट मेंटेन अ रजिस्टर फॉर अडल्ट्स अँड वर्कर अंडर द सेक्शन 11. विच ऑफ द फॉलोइंग डिटेल नॉट मॅन्डेटरी टू बी रेकॉर्डेड इन दिस रजिस्टर. कायद्यानुसार प्रत्येक मालकाने कलम 11 अन्वये किशोरवयीन कामगारांसाठी एक नोंदणी वही ठेवणे आवश्यक आहे. या नोंदणीत खालीलपैकी कोणती माहिती नोंदवणे अनिवार्य नाही. कोणती माहिती नोंदवणे अनिवार्य नाही. किशोरवयीन मुलाचे नाव, जन्मतारीख, कामाचे तास, कालावधी, विश्रांतीचा वेळ, किशोरवयीन मुलाच्या कामाचे स्वरूप, किशोरवयीन मुलाला दिला गेलेला मासिक पगार किंवा वेतन. यापैकी कोणती गोष्ट त्या रजिस्टर मध्ये मेंटेन करायची नसते किंवा केली नाही तरी चालते. चलो गुड, बरोबर आहे. त्याचं नाव, जन्मतारीख असली पाहिजे, कामाचे तास, कालावधी, विश्रांती असली पाहिजे, त्यातून तो मुलगा कोणत्या पद्धतीचं काम करणार आहे ते सुद्धा असलं पाहिजे. श्रुती, ते सुद्धा असलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, हे मॅन्डेटरी नाही आहे की त्याला किती रुपये तुम्ही देता, हे या कायद्याच्या अंतर्गत येत नाही. क्लिअर? म्हणून 16 ला डी करेक्ट. नेक्स्ट 17. बाल कामगार नियमानुसार ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन उद्योगात बाल कलाकाराला एका दिवसात जास्तीत जास्त किती तास काम करण्याची परवानगी देऊ शकतात. बघा हा थोडासा ना एक वेगळा क्वेश्चन आहे आणि याचं कदाचित आन्सर तुम्हाला माहित नसेल तर क्लिअर करून देतो. याचं करेक्ट आन्सर आहे 3 तास. 3 तास. तो जास्तीत जास्त 3 तास एवढंच काम करू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे जेवढंही मनोरंजन क्षेत्र आहे किंवा तो टीव्हीवर काम करत असेल, सिरियल मध्ये काम करत असेल, तर त्या बाल कलाकाराला म्हणजे जो चाइल्ड आर्टिस्ट आहे त्याला एका दिवसात जास्तीत जास्त 3 तास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तसेच त्याला म्हणजे विश्रांतीशिवाय सलग 2 तासापेक्षा जास्त त्याच्याकडून काम करून घेतल्या जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे कंटिन्युअस 2 तास आणि दिवसाला 3 तास. क्लिअर? म्हणजे बाल कामगारापेक्षा जो बाल कलाकार आहे त्याला कमी काम आहे. इथे बघा बाल कामगाराला किती आहे, बाल कामगार, इथे पण बाल, पण हा कोण आहे, कामगार आहे, हा कोण आहे, कलाकार आहे. बरोबर आहे. हा किती वेळ काम करेल, दिवसातलं 6 तास, हा 3 तास. हा सलग किती वेळ काम करू शकतो, हा सलग 3 तास करू शकतो. हा सलग किती वेळ, 2 तास. बरोबर आहे. क्लिअर? चला क्लिअर. चलो नेक्स्ट 18. काय सांगतो, परवानगी असलेल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत नियम बनवण्याचा अधिकार ते कलम 13 अन्वये कोणाला आहे. चला 18 कोणाला आहे. योग्य सरकार, केंद्र किंवा राज्य सरकार, तांत्रिक सल्लागार समिती, कारखान्याचे मुख्य निरीक्षक, जिल्हा दंडाधिकारी. कोणाला आहे. गुड. कोण, योग्य सरकार, जो अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे तो करू शकतो. ज्यावेळेस केंद्र सरकार किंवा राज्य सरकार येऊ शकतं किंवा त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे पण डिपार्टमेंट येऊ शकते. क्लिअर? 19 काय आहे, कलम 14 अन्वये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जिल्हा बाल आणि किशोरवयीन कामगार पुनर्वसन निधीमध्ये प्रत्येक बालक अतिरिक्त रक्कम जमा करते. ही रक्कम किती असते, ही रक्कम किती असते. तर ही रक्कम तुम्हाला माहित नाही तर लक्षात घ्या, ही 15,000 रुपये असते. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा जिल्हा बालक आणि किशोरवयीन कामगार जे असेल त्यांच्या पुनर्वसन निधीमध्ये 15,000 रुपये प्रति बालक एवढी रक्कम दिली जाते. मालकाकडून काही दंड वसूल केला जात असतो आणि स्वतः राज्य किंवा केंद्र सरकार देते.
त्यामध्ये ही 15,000 रुपये असते. लक्षात ठेवायचं, हे पॉइंट लक्षात ठेवा, हे पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट 20. जर एखाद्या मालकाने कलम 9च्या आवश्यकतेनुसार किशोरवयीन मुलाला कामावर ठेवल्याबद्दल निरीक्षकाला नोटीस दिली नाही तर कलम 14(2) अन्वये त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो? दंड म्हटलं, कारावास नाही. त्याला दंड विचारलाय किती? 5,000, 10,000, 20,000, 50,000. किती होऊ शकतो? किती रुपयापर्यंत होऊ शकतो? म्हणजे एखाद्याने कामावर ठेवलंय तर 30 दिवसाच्या आत त्याला सांगावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. 30 दिवसाच्या आत त्याने सांगितलंच नाही, किंवा त्याने रजिस्टर मेंटेन केलं नाही, परफेक्ट रजिस्टर मेंटेन केलं जर नसेल, किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी असेल, तर त्या केसमध्ये काय होतं? चिराग चुकलेलं आहे उत्तर, प्रज्योत उत्तर चुकलेलं आहे. 20,000 रुपये कसं होणार रे बाळांनो? ओके, 10,000 रुपये होत असते. किती? 10,000 रुपये फाईन आहे. आणि कारावास किती आहे? पटकन सांगा. कारावास पण आहे किंवा दोन्ही पण आहे? एकतर 10,000 फाईन किंवा कारावास किंवा दोन्ही. कारावास किती आहे? कारावास किती आहे? स्वप्नील चुकलंय. ओके, 15चा आन्सर. 1 वर्ष नाही योगेश, 1 महिना आहे. 1 वर्ष नाही, डोंट बी गेट कन्फ्युज. किंवा 1 महिना. एक महिना किंवा दोन्हीही. आणि हा जो आहे, हा जो कारावास आहे तो जो आहे तो खूप, आपण म्हणतो ना श्रमदानावाला कारावास वगैरे, तसा नसतो, साधा कारावास असतो. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहे? चला इथपर्यंत समजलंय. आता तुम्हा सर्वांचं काम काय आहे? पटकन कमेंट मध्ये सांगा किती चुकले किती बरोबर आहे. पटकन